जगातील 7.9 मिलियन लोकांपैकी 6.4 बिलियन लोकांकडे स्मार्टफोन आहे. म्हणजे जगातील 80% लोक मोबाईल वापरतात आणि ज्या 80% लोकांकडे मोबाईल आहे त्यातील 66% लोकांमध्ये मोबाईल ॲडिक्शनचे सिम्पटम बघायला मिळतात. म्हणजे हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांपैकी जवळपास 3 मधील 2 लोक मोबाईल फोनचे ऍडिक्ट झालेले आहेत. आता मी काही अशा गोष्टी सांगणार आहे त्यांनी तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. 10 पैकी 7 लोकांना मोबाईल जवळ घेतल्याशिवाय झोपच येत नाही, त्यांना कम्फर्टेबल फील होत नाही. एक माणूस दिवसातून 15 वेळा हसतो पण आपल्या मोबाईलला 150 वेळा अनलॉक करतो. 5 मधील 3 लोक असेही आहेत की त्यांना एका तासामध्ये आपल्या मोबाईलला हात लावल्याशिवाय करमत नाही. 5 मधील 2 लोक असे आहेत की त्यांना जर झोपेतून चुकून जाग आली तर आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी शोधत बसतात. आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये बसलेले असताना जवळपास 50% लोक विनाकारण आपला मोबाईल चेक करतात. एका सर्व्हे नुसार 10 पैकी 9 लोकांना एन्झायटी व्हायला लागते जेव्हा त्यांच्या मोबाईलची चार्जिंग 5% पेक्षा कमी असते. जवळपास 85% लोक आपल्या फोनवर बोलत असताना त्याच फोनला टच करतात. अरे वा, म्हणजे मोबाईल यूज करताना देखील यूज. हा तर एक्स्ट्राऑर्डिनरी यूज आहे. मल्टीटास्किंग, मल्टी टॅलेंटेड. पण चुकीच्या ठिकाणी खूप सारे लोक रात्री झोपताना आपल्या मोबाईलचा उपयोग वेळ बघण्यासाठी करतात आणि तेच लोक सकाळी अलार्म वाजला तर मोबाईल बंद करून झोपतात. एक ऍव्हरेज व्यक्ती दिवसातले 3 तास मोबाईल मध्ये घालवते आणि याच प्रकारे जर तुम्ही मोबाईल वापरत राहिले तर आयुष्यातील 9 वर्ष तुम्ही मोबाईल मध्ये घालवाल. जगातील 95% लोक झोपण्यापूर्वी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात. हा सर्व डेटा इंटरनेट वरून घेतलेला आहे. थोडेफार आकडे मागे पुढे होऊ शकतात पण जे खरं आहे ते स्वीकारावंच लागेल. एक वेळ होती जेव्हा छोट्या मुलांना सांगितलं जायचं की बाहेर खेळू नका, घरात या, आणि एक अशी वेळ आहे की त्यांना सांगायला लागतं अरे थोडं तरी घराच्या बाहेर पडा, पूर्ण दिवस मोबाईल मध्ये खेळत बसता. फोन ऍडिक्शनच्या नावावर जगामध्ये ट्रीटमेंट चालू झाल्या आहेत. नामोफोबिया हा शब्द गुगलवर सर्च करून बघा आणि मग बघा की सत्य परिस्थिती काय आहे. मोबाईल ऍडिक्शनचा सरळ संबंध आपल्या शरीरावर आहे. खूप लोकांना अनेक प्रकारच्या बिमाऱ्या चालू झाल्या आहेत. कित्येक लोकांची झोप कमी होत चालली आहे. रात्रभर त्यांना झोप येत नाही कारण मोबाईल मध्ये एवढी निगेटिव्ह एनर्जी असते की आपल्या ब्रेनला एवढे अशांत ठेवते की कधी रिलॅक्सच होऊ देत नाही. आणि जर हे असंच चालू राहिलं तर मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये स्मार्टफोनला कंट्रोल करण्यासाठी कायदे बनवावे लागतील आणि स्मार्टफोनच्या पेशंटसाठी हॉस्पिटल बनवावे लागतील. जसे सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले असते की सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहे, तसे स्मार्टफोनच्या बॉक्सवर सुद्धा लिहून येईल की स्मार्टफोनचा यूज मेंटल पीस साठी हानिकारक आहे. या जगात खूप साऱ्या प्रकारचे व्यसने आहेत. कुणाला सिगरेटचे व्यसन, कुणाला दारूचे व्यसन, कुणाला इंस्टाग्रामचे व्यसन, कुणाला फेसबुकचे, तर कुणाला पूर्ण मोबाईलचे व्यसन आहे. सिगरेट आणि दारू तर फक्त आपले लंग्स खराब करतात पण मोबाईलचे व्यसन पूर्ण आयुष्य खराब करते. एखादी नोटिफिकेशन आली की आपण त्वरित आपला मोबाईल चेक करतो. आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे काम जरी चालू असले तरी पण ते बाजूला ठेवून आपण आपला मोबाईल चेक करतो. आपल्याला हे पण माहित नसते की ते नोटिफिकेशन आपल्या काही कामाचे आहे की नाही. मोबाईल कंपन्या या कामामध्ये बिझी आहेत. कसे जास्तीत जास्त ऍप्लिकेशन आकर्षक बनवू आणि लोक आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अडकून पडतील आणि आपण त्या स्ट्रॅटेजीचे शिकार होऊन रात्रंदिवस मोबाईल मध्ये घालवत आहोत. ज्या प्रकारे पाण्याविना माशी तडपडते त्याच प्रकारे आज आपण मोबाईल विना तडपत आहोत. प्रत्येक गोष्टीच्या उत्तरासाठी ज्या प्रकारे तुम्ही गुगल करता त्या प्रकारे हे सुद्धा एकदा गुगल करून बघा. मग समजेल की मोबाईलचे व्यसन कोणत्या ड्रग्सच्या नशेपेक्षा कमी नाही. निघून जाणाऱ्या वेळेसोबत केलेल्या चुका सुधारणे अवघड होऊन जाईल. त्या अगोदर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. तुमच्या जीवनातले 2 तास जर तुम्ही मोबाईल शिवाय राहू शकला नाहीत तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. तुम्ही मोबाईल डोक्या शेजारी किंवा बेड शेजारी ठेवून झोपत असाल तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. मोबाईलवर एखादी नोटिफिकेशन आली की सर्व कामे बाजूला सोडून तुम्ही ती नोटिफिकेशन चेक करत असाल तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. थोडा वेळ सांगून तासन तास तुम्ही जर त्या मोबाईल मध्ये घालवत असाल तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. आणि आश्चर्य तर या गोष्टीचे आहे की हे सर्व आपल्याला माहिती असून सुद्धा आपण या गोष्टीने आनंदी होतो. जेव्हा सर्व फॅमिली एकत्र बसलेली आहे हे माहिती असून सुद्धा प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये फोटे घालत बसला आहे, यापेक्षा कुठली लाजिरवाणी गोष्ट असूच शकत नाही. आपल्यापैकी काही इंटेलिजंट विद्यार्थी असेही आहेत की ते अभ्यास करण्यासाठी, ऑनलाईन स्टडी करण्यासाठी मोबाईल हातात घेतात आणि आपल्या आई वडिलांना दाखवतात की मी किती अभ्यास करत आहे, मी किती बिझी आहे. पण ते ऍक्च्युली अभ्यास न करता आपल्या मोबाईलवर गेम्स खेळतात, सोशल मीडिया वापरतात, फालतू व्हिडिओ बघतात आणि टाइमपास करतात. पण तुम्ही हे विसरू नका की असे करून तुम्ही तुमच्या आई वडिलांना नाही तर तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत आहात आणि भविष्य अंधाराकडे ढकलत आहात. पूर्वीच्या काळी आपण इंग्रजांचे गुलाम होतो तर आजच्या काळी मोबाईलचे गुलाम आहोत. मोबाईल हे आपलं आयुष्य नाही तर आपल्या आयुष्यातील एक छोटासा भाग आहे आणि त्याला छोटेसेच राहू द्या आणि ज्या वेळेस तो मोठे बनेल त्या दिवशी आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मोबाईलचा जास्त उपयोग तुमच्या एकाग्रतेला आणि स्मरणशक्तीला खूप वाईट प्रकारे प्रभाव पडत आहे. आणि वर तुम्ही या संभ्रमात आहात
की तुम्ही तुमच्या मोबाईलला किती स्मार्ट प्रकारे यूज करत आहात, पण खरं तर हे आहे की तुमचा मोबाईल आणि सोशल मीडिया किती स्मार्टली तुम्हाला स्टुपिड बनवत आहे आणि कळत नकळत तुम्ही एका वेगळ्याच नशेचे आणि व्यसनाचे शिकार होऊन चालले आहात. एक एक्सपेरिमेंट केला, ज्यावेळी एखादा माणूस दारू पिऊन गाडी चालवतो त्यावेळेस समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपला मेंदू रिस्पॉन्स करणे कमी करतो. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट तर ही आहे की गाडी चालवण्याचे लक्ष जेवढे दारू पिल्यानंतर भटकते त्यापेक्षा जास्त गाडी चालवत असताना मोबाईल वापरल्यामुळे भटकते. म्हणजेच आपल्या कॉन्सन्ट्रेशनला भटकवण्यामध्ये आणि आपल्या आयुष्याला बर्बाद करण्यामध्ये हा जो मोबाईल आहे हा काही नशेपेक्षा कमी नाही. आजच्या जगामध्ये दारू पिणाऱ्या लोकांच्या व्यसनापेक्षा मोबाईल फोनचे लागलेले व्यसन गंभीर होत चाललेले आहे. आणि तुम्ही कंट्रोल करत असलेला स्मार्टफोन तुम्हालाच कंट्रोल करत आहे. आणि तुम्हाला ही चांगल्या प्रकारे माहित आहे की तुम्ही मोबाईलचा 90% उपयोग फालतू कामासाठी आणि वेळ वाया घालवण्यासाठी करत आहात. ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला खाजेची बिमारी असते तर 5 मिनिटाला त्याला आपल्या शरीराला खाजवावे लागते, त्याचप्रमाणे मोबाईल एक बिमारी प्रमाणे झाला आहे तर 5 ते 10 मिनिटाला त्याला खाजवावे लागते. काम असो वा नसो 5 मिनिटाला आपण चेक करतो आणि ही सवय अशी बिमारी होऊन जाते. मग आपण मीटिंग मध्ये असो, 4 लोकांमध्ये गप्पा मारत असो, मेडिटेशन करत असो व अभ्यास करत असो, ही बिमारी प्रत्येक वेळा आपल्याला परेशान करून सोडते आणि प्रत्येक वेळी आपण मोबाईल उघडून बसतो. अशी वेळ आहे की 4 मित्र एकाच गाडीमध्ये चाललेले आहेत आणि ते एकमेकाशी गप्पा मारत आहेत, पण ते आपल्या मोबाईलवर. नवरा बायको एकाच घरात आहेत पण दोघेही आपापल्या मोबाईल मध्ये बिझी आहेत. एक वेळ होती जेव्हा एखादा ऍक्सिडेंट झाला तर लोक त्यांना वाचवायला जात असत, अँब्युलन्सला बोलवत असत, त्यांना विचारत असत की तुला जास्त लागले तर नाही ना. पण एक आत्ताची वेळ आहे की त्यांना वाचवणे तर सोडा, पण सगळी कामे बाजूला सोडून मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत बसतात. आपलं मन एवढं भावनाशून्य होत चाललं आहे की एका छोट्या डिव्हाइसला आपण आपल्या जीवनात एवढी प्राथमिकता दिली आहे की ना कोणासाठी आपल्याकडे वेळ राहिला आहे ना भावना राहिल्या आहेत. आपल्यामध्ये असून सुद्धा आपण दूर होत चाललो आहोत. मोबाईल एक साधन आहे, त्याला आपल्या सुविधेसाठी बनवले आहे. मग त्याचा वापर चांगल्या कामासाठी करायचा की वाईट कामासाठी करायचा हे आपणच आपले ठरवायचे आहे. ज्यावेळी तुम्ही हा मोबाईल हातात घ्याल त्यावेळी विचार करा की तो तुम्ही कोणत्या कामासाठी घेतला आहे, तेच काम करा आणि मोबाईल बाजूला ठेवून द्या. कारण वेळेचा सदुपयोग आपलं भविष्य ठरवू शकतो आणि वेळेचा सदुपयोग करून स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी मोठे करू शकाल. मोबाईल एवढी पॉवरफुल वस्तू आहे की त्याचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी होऊ शकतो. पण नेहमी मोबाईल मध्ये गुगल, फेसबुक आणि इंस्टाग्रामला शोधण्याऐवजी कधी स्वतःला शोधा आणि विचारा, शेकडो नोटिफिकेशन वाचणे भविष्यावर काम करण्यापेक्षा आणि अभ्यास करण्यापेक्षा किती जास्त महत्वाचे आहे. सोडून द्या ती व्हर्च्युअल लाईक मिळवण्याची रेस. फेसबुक मध्ये, इंस्टाग्राम मध्ये इंटरेस्ट दाखवण्यापेक्षा तुम्ही पुस्तकामध्ये इंटरेस्ट दाखवा. आणि जर तुम्ही रोजच मोबाईल मध्ये गुंतलेले असाल तर भविष्यात असे गुंतून जाल की बाहेर निघणे मुश्किल होऊन जाईल. अनइन्स्टॉल करा ते ऍप्लिकेशन जे विनाकारण आपला वेळ वाया घालवतात. बंद करा त्या नोटिफिकेशन ज्या दिवसभर आपले ध्यान खेचून घेतात. घरी गेल्यावर आपल्या मोबाईलला एक जागा फिक्स करून द्या की जेणेकरून आपल्याला मोबाईल फ्री जगता येईल. घरातील एखाद्या रूमला स्मार्टफोन फ्री झोन बनवा जेणेकरून घरातील लोक तिथे गेल्यावर शांतपणे गप्पा मारू शकतील, डिस्कशन करू शकतील. ही मोबाईलच्या चॅटच्या बिलकुल ऑपोजिट आहे, कारण आजकालचे लोक मोबाईलच्या चॅट मध्ये खूप वेळ वाया घालवतात. जर एवढं अर्जंट जर एखादं काम असेल तर त्याऐवजी तुम्ही फोन करा. जे काम 10 मिनिटात होते तर ते काम करण्यासाठी मोबाईलच्या चॅट मध्ये आपण 1 तास घालवतो. हे सोशल मीडियावाले तुमच्या फोटोला लाईक आणि कमेंट करणारे तुमच्या मदतीला कधीच येणार नाहीत, जे की तुमचे घरवाले, तुमचे मित्र आणि सगळे सोयरे येतील. रात्री झोपायच्या 1 घंटा अगोदर आपला मोबाईल फोन वापरायचा बंद करा, कारण जास्त वेळ मोबाईल फोन वापरल्याने आपली आय साईट खराब होते आणि भविष्यात मोबाईल कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. आपण मोबाईल मध्ये एवढे गुंतलेलो आहोत की आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की लास्ट टाइम आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्या कधी बघितल्या होत्या. जेव्हा मोबाईल मध्ये आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मेसेज येईल की आकाशात चंद्र तारे निघणे बंद झाले, तेव्हा आपल्याला समजेल की आता आकाशात चंद्र तारे निघत नाहीत, कारण आपली नजर कधीच आकाशाकडे जात नाही. आठवा की कधी आकाशाकडे बघून आपण चंद्र तारे बघितले. देवाने एवढा चांगला निसर्ग बनवला, त्यापासून आपली नजर बाजूला झाली. स्वतःपासून आपली नजर बाजूला झाली ते फक्त एका छोट्याशा मोबाईलमुळे. प्रत्येक गोष्टीला मोबाईलवर सर्च करणे सोडून द्या. जर तुम्हाला एक्झामचा रिझल्ट बघायचा तर तुम्ही सर्च करू शकता, पण तुम्हाला बोटाची लेस बांधायची तरी पण तुम्ही मोबाईलवर सर्च करता की हाऊ टू इन्सर्ट लेस इन शूज. हे असे करता करता ब्राउझर मध्ये 10-15 ऍप ओपन होतात आणि मोबाईल मध्ये कसा वेळ निघून जातो हे समजत नाही. हे असे करणे सोडून द्या. असे करून तुम्ही ब्राउझिंगला कंट्रोल करू शकता.
आणि शेवटचे म्हणजे तुम्ही तुमच्या हॅबिट्स बदला. ज्यावेळेस तुमच्या हॅबिट्स बदलतील त्यावेळेस तुमचे जीवन आपोआपच बदलेल. जसे की आपला वेळ चांगले पुस्तके वाचण्यात घालवा, काहीतरी नवीन स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करा, एखादे वाद्य शिका, एखादी नवीन भाषा शिका, एखादा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स करा, आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जिम जॉईन करा. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. टेक्नॉलॉजीचा उपयोग जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत तुमच्या जीवनात तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास ती तुम्हाला मदत करत असेल. जसे की तुम्ही एखादे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहात, इंटरनेट प्रोग्रामर आहात, युट्यूबर आहात, ऑनलाईन लेक्चर देत असाल किंवा तुम्ही महत्वाची कामे करत असाल तर बिनधास्त करा, पूर्ण उत्साहाने करा, कारण त्यातच तुमचं करिअर आहे आणि तेच तुमचं जीवन आहे. पण लक्षात ठेवा की हे काम करणं त्यात टाइमपास करणं यात फरक आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग तोपर्यंत करा जोपर्यंत ती तुमच्या फिजिकल, इमोशनल आणि मेंटल हेल्थवर प्रभाव पाडणार नाही. तुमचा फोकस, तुमची स्टडी, तुमचा परिवार, तुमच्या मनाची शांती, तुमची पर्सनॅलिटी, तुमची एनर्जी, तुमचे पारिवारिक संबंध या आभासी दुनियेसाठी नष्ट करू नका. अजूनही वेळ वाया गेलेली नाही, थोडे सांभाळून राहा. एक सिंपल आणि बेसिक मोबाईल फोन जवळ ठेवा. हे करणे थोडे मुश्किल आहे, पण जर तुम्ही टेक्नॉलॉजीचे गुलाम होत आहात तर 2 पावले मागे टाकण्यास काहीच हरकत नाही. खूप सारे लोक आयुष्यात करोडपती झाले आहेत आणि तुम्ही स्मार्टफोनच्या गेम मध्ये खजाना शोधत आहात. खूप सारे लोक हिमालयात पोहोचले आणि तुम्ही हिमालयाचा वॉलपेपर मोबाईल मध्ये शोधत आहात. लोक ऑलिम्पिक गेम मध्ये गोल्ड मेडल घेऊन आले आणि तुम्ही मोबाईल मध्ये गेम डाउनलोड करत बसला आहात. ज्या वेळेस तुम्ही यामधून बाहेर निघाल त्यावेळेस तुम्ही एका माणसासारखे जगाल, ना की रोबोट सारखे. समोर निसर्गाचे रूप बघाल, आपल्या परिवाराचा आनंद बघाल, ना की 5.5 इंचाची स्क्रीन. तुमच्या डोक्यात फ्युचरची प्लॅनिंग असेल, ना की एखादा डिसऑर्डर. जेवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचे अकाउंट आपण सोशल मीडियावर बघतो ते हँडल करण्यासाठी त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर असतात, ना की ते स्वतः अकाउंट हँडल करतात. आणि जर समजा ते लोक या 5 इंच स्क्रीन मध्ये घुसायला लागले तर ते आयुष्यात कसे यशस्वी होतील? मोबाईलचा उपयोग तुमचे भविष्य बनवण्यासाठी, अभ्यासासाठी, नॉलेज वाढवण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी करा, पण टाइमपास करण्यासाठी करू नका. तुमच्या मूल्यवान वेळेला ओळखा. तुमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांच्या सगळ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू आले तर ते आनंदाश्रू असले पाहिजे आणि त्याने गर्वाने म्हटले पाहिजे की मला तुझा अभिमान आहे. आय प्राऊड ऑफ यू.